महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्वच क्षेत्रात प्रगती करतोय। आज देशात येणाऱ्या एकूण गुंतवणुकीपैकी तब्बल 39% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे। ही राज्याच्या प्रगतीची आणि विश्वासार्हतेची मोठी पावती आहे। आज राज्यात आलेल्या परकीय गुंतवणुकीपैकी 2.56 लाख कोटींहून अधिक गुंतवणूक सोलर सेल, ग्रीन स्टील, ग्रीन अमोनिया, इलेक्ट्रिक वाहनं, इलेक्ट्रॉनिक्स, डिफेन्स आणि एरोस्पेससह महत्वाच्या 18 उद्योगांमध्ये होतीये। विशेष म्हणजे हे 18 उद्योग केवळ मोठ्या शहरांपर्यंत किंवा एका भागापर्यंत सीमित नाहीत, तर कोकण, विदर्भ आणि मराठवाडा अशा सर्व ठिकाणी ही गुंतवणूक होतीये। या गुंतवणुकीमध्ये रायगड इथे एसआर कंपनीची 56,852 कोटींची गुंतवणूक आणि 25,000 रोजगार, गडचिरोलीत रश्मी मेटलर्जिकल 40,000 कोटींची गुंतवणूक आणि 20,000 रोजगार, रायगडमध्ये अॅक्मे क्लिंटेकची 37,800 कोटींची गुंतवणूक, बुटीबोरीत 11,400 कोटींची गुंतवणूक, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये गोदावरी न्यू एनर्जीची 27,515 कोटींची गुंतवणूक, तसंच अहिल्यानगर आणि धाराशिवमध्ये ग्लोब फोर्सचे मोठे प्रकल्प, नागपुरात 12,780 कोटींचा डिफेन्स आणि एरोस्पेस हब आणि भंडाऱ्यात अशोक लेलँड या कंपनीची 10,000 कोटींची गुंतवणूक अशा गुंतवणुकींचा समावेश आहे। या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्राच्या विविध भागात 1 लाखांहून अधिक रोजगार निर्मिती होणार असून महाराष्ट्राच्या तरुणाईसाठी संधीची नवी दालनं खुली होणार आहे। ही सर्व गुंतवणूक म्हणजे महाराष्ट्राच्या औद्योगिक सामर्थ्याचं जिवंत उदाहरण आहे। यातून केवळ उद्योग उभे राहत नाहीत, तर मराठवाडा, कोकण आणि विदर्भाच्या विकासाला नवी चालना मिळते आहे। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू झालेली महाराष्ट्राची ही केवळ घोडदौड नाही, तर विकसित महाराष्ट्राच्या दिशेनं सुरू झालेली निर्णायक वाटचाल आहे।